Hello students, you are attending management lecture. And the topic going on is a budget. Okay, what is a budget? Budget is accounting plan for certain period of time. That time is called as a budget period. Okay, आणि बजेटचा जो पिरियड असतो तो व्हॅरी असतो. म्हणजे कधी मंथली बजेट असू शकतं किंवा डेचं पण एखादं इव्हेंट एका दिवसाचं इव्हेंट असेल तर एका दिवसाचं पण बजेट असू शकतं किंवा इयरली पण बजेट असू शकतं. इंडस्ट्रीज ज्या आहेत इयरली बजेट असतं, त्यानंतर आपलं जे सरकार आहे ते इयरली बजेट बनवतं. ओके, तर बजेटचा जो पिरियड आहे तो दॅट इट मे व्हॅरी. ओके, टुडे वी आर गोइंग टू सी अ मटेरियल बजेट. तर मटेरियलचं बजेट कसं तयार करायचं किंवा मटेरियलचं प्लॅनिंग कसं करायचं हे आपण बघणार आहोत. आता मटेरियल मी म्हणतो इथे, तर मटेरियलचा अर्थ काय होतो? मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल, की जे ॲक्च्युअली प्रोडक्ट तयार करण्यासाठी लागणार आहे, त्याला काय म्हणतो आपण? रॉ मटेरियल. त्या रॉ मटेरियलचं प्लॅनिंग कसं करायचं, त्याचं बजेटिंग कसं करायचं हे आपण इथे स्टडी करणार आहोत. तर जे मटेरियल बजेट आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं. जे मटेरियल बजेट आपण तयार करतो त्याच्यामध्ये क्वांटिटी मेन्शन केलेली असते. ओके, म्हणजे आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे की ती जी कंपनी आहे ती क्वार्टरली बजेट करते, मटेरियलचं क्वार्टरली बजेट करते, म्हणजे 3 महिन्याचं बजेट प्लॅन करते, म्हणजे 3 महिन्यामध्ये आपल्याला किती रॉ मटेरियल लागणार आहे. तर मग त्या कंपनी जी क्वार्टरली बजेट करते मटेरियल बजेट, तर ते बजेट ज्यावेळेस असेल त्या बजेटमध्ये काय असेल की 3 महिन्यासाठी आपल्याला किती क्वांटिटी लागणार आहे. सपोज 1000 kg, 3 महिन्यामध्ये 1000 kg त्यांना रॉ मटेरियल लागतं. तर हे त्या मटेरियल बजेटमध्ये मेन्शन असेल. आणि हे रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी किती मनी लागतो हे त्याच्यामध्ये मेन्शन असेल. ओके, किती पैसा लागतो हे त्याच्यामध्ये मेन्शन असेल. ओके, आता बजेटिंग जे आहे, ओके, तर बजेटिंग मटेरियलचं बजेट तयार केल्यामुळे तुम्हाला काय कळतं त्याच्यामधनं की आपल्याला पर्टिक्युलर पिरियडसाठी, म्हणजे सपोज इथं 3 मंथ्स आहे, ओके, या 3 महिन्यामध्ये आपल्या मटेरियलवरती किती खर्च होणार आहे, मटेरियल परचेस करायला किती आपल्याला खर्च लागणार आहे हे आपल्याला त्या मटेरियल बजेटवरनं कळतं. ओके, प्रॉपर जर बजेटिंग केलेलं असेल, प्रॉपर मटेरियलचं जर बजेट असेल त्याचा इफेक्ट कॉस्टवरती होतो. ओके, बजेटिंग जे आहे कॅन कंट्रोल द कॉस्ट. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. बजेटिंग ओके कॅन कंट्रोल कॉस्ट, ट्रू ऑर फॉल्स? येस, इट इज ट्रू. मटेरियल बजेटने कॉस्ट कंट्रोल होते, कारण प्रॉपर मटेरियल बजेटिंग जर केलेलं नसेल तुम्हाला 3 महिन्यामध्ये किती रॉ मटेरियल लागणार आहे हे कळणार नाही. सपोज तुम्हाला आता 1000 kg 3 महिन्यामध्ये लागतं आणि तुम्ही काय केलं, 500 kgs मागवलं, कारण तुम्ही मटेरियल प्लॅनिंग केलेलं नाही. 500 kg मागवलं, प्रोडक्शन सुरू झालं आणि 1.5 महिन्यामध्येच ते मटेरियल संपलं. मग आता परचेस ऑर्डर तयार करणार, मॅनेजमेंटची परमिशन घेणार, मग सप्लायरला पाठवणार परचेस ऑर्डर. ओके, त्याला आपण PO म्हणतो, परचेस ऑर्डर. परचेस ऑर्डर जी आहे सप्लायरला जाणार, त्याच्यानुसार तो आपलं मटेरियल पाठवणार. म्हणजे याच्यामध्ये खूप मोठा वेळ जातो आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण वाढते, कारण 1000 kg एका गाडीत येऊ शकत होतं, तर गाडी म्हणजे ट्रॅव्हलिंग जे आहे ते डबल होईल, ट्रान्सपोर्टिंग जे आहे ते डबल होईल. सुरुवातीला बजेटिंग केलेलं असतं तर एका ट्रान्सपोर्टमध्ये तुमचं ते 1000 kg आलं असतं. तर प्रॉपर बजेटिंग नसल्यामुळे पहिलं 500 kgचं ट्रान्सपोर्ट वेगळा, परत दुसऱ्या 500 kg ट्रान्सपोर्ट वेगळा, म्हणजे ट्रान्सपोर्टिंग जी कॉस्ट आहे ती वाढली. आणि मग त्याचा जो इफेक्ट कुठे होतो, डायरेक्टली या कॉस्टवरती येतो, प्रोडक्टची कॉस्ट काय होते, वाढते. त्यामुळे प्रॉपर मटेरियल बजेट जर असेल ना तर त्याचा डायरेक्ट कशावरती कंट्रोल असतो, म्हणजे बजेटिंग कॅन कंट्रोल द कॉस्ट. बजेटिंग प्रॉपर इम्प्रॉपर झालं की तुमची कॉस्ट जी आहे ती वाढते. बजेट प्रॉपर असेल तुमचं कॉस्ट मेंटेन राहते. ओके, लाईक दिस. डायरेक्ट मटेरियल्स रेफर्स टू द सप्लाईज नीडेड फॉर मॅन्युफॅक्चरिंग टूल्स. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय की मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग गुड्स. प्रोडक्ट तयार करण्यासाठी जे मटेरियल असतं त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट मटेरियल्स म्हणतो. डायरेक्ट मटेरियल परचेस बजेट डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूम्स ऑफ प्रोडक्शन. डायरेक्ट मटेरियलचं जे काही बजेट आहे ते बजेट कशावरती डिपेंड आहे की व्हॉल्यूम्स ऑफ प्रोडक्शन. व्हॉल्यूम्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे की तुमची प्रोडक्शनची कॅपॅसिटी किती आहे. ओके, स्मॉल इंडस्ट्री असेल तर प्रोडक्शन कमी असेल, मोठी इंडस्ट्री असेल तर प्रोडक्शन जास्त असेल. द मटेरियल्स कन्झ्युम्ड देअर इन बेस्ड ऑन द पर युनिट प्रोडक्ट.
पर युनिट जे प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी किती मटेरियल लागतं, म्हणजे एक प्रोडक्टसाठी सपोज 10 kg मटेरियल लागत असेल, ओके, सो दॅट इज मटेरियल कन्झ्युम पर युनिट आउटपुट. हे डायरेक्ट मटेरियल जे बजेट आहे ते कशावरती डिपेंड आहे, व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन, तुमच्या कंपनीचं प्रोडक्शन किती आहे, त्यानंतर एका प्रोडक्टसाठी किती मटेरियल लागतं त्याच्यावरती डिपेंड आहे. डायरेक्ट मटेरियल बजेटिंग इन्शुअर्स लो रिस्क ऑफ इन्व्हेंटरी प्लॅनिंग. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. लो रिस्क प्लॅनिंग, जर तुम्ही मटेरियल बजेट म्हणजे मटेरियल बजेटिंग केलेलं असेल तर तुमची इन्व्हेंटरी प्लॅनिंगची जी रिस्क आहे ती कमी होते. लो रिस्क ऑफ इन्व्हेंटरी प्लॅनिंग. ओके, म्हणजे काय की इन्व्हेंटरी जी आहे, इन्व्हेंटरी आपल्याकडे ऑलवेज असते. आता आपल्या कॉलेजमध्ये जे काही स्टेशनरी स्टोअर आहे त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी असते, म्हणजे वर्षभरासाठी जे काही आपल्याला लागणार आहे, म्हणजे मॅन्युअल्स लागणार आहेत, फाईल्स लागणार आहेत, त्यानंतर रायटिंग पेपर्स लागणार आहेत, ते पूर्ण त्यांनी इन्व्हेंटरी वर्षभराची आणलेली असते. आणि त्यांनी जे प्लॅनिंग केलेलं असतं की आपल्याला किती इन्व्हेंटरी लागणार, की सपोज आपल्या फर्स्ट इयरला किती मुलं येणार आहे, सपोज 540 मुलंचं ॲडमिशन फर्स्ट इयरला होणार आहे, तर त्याप्रमाणे फर्स्ट इयरसाठी लागणारे मॅन्युअल, फर्स्ट इयर लागण्यासाठी फाईल्स, सेकंड इयरसाठी लागणाऱ्या, थर्ड इयरसाठी लागणाऱ्या, असे सगळं त्यांनी प्लॅनिंग केलेलं असतं आणि मग इन्व्हेंटरी त्यांनी विकत घेतलेली असते. तर अशा प्रकारे जर मटेरियल बजेट जर केलेलं असेल, मटेरियल प्लॅनिंग जर केलेलं असेल, तर आपल्याला माहीत असतं की आपल्याला सपोज क्वार्टरली आपलं बजेट असेल तर क्वार्टरली आपल्याला किती मटेरियल लागणार आहे हे आपल्याला माहीत असतं. ओके, आणि बरोबर आपण तेवढी जी मटेरियल आहे तेवढं आपण काय करतो, परचेस करतो. त्यामुळे इन्व्हेंटरी जे प्लॅनिंग आहे, इन्व्हेंटरी प्लॅनिंगची जी रिस्क आहे ती कमी होते. जर आपण मटेरियल बजेट केलेलं नसेल तर आपण इन्व्हेंटरीमध्ये काय टाकू, की इन्व्हेंटरीमध्ये सपोज फर्स्ट इयरला 120 मुलं आहेत, 120 स्टुडंट्स आहेत, आपलं प्लॅनिंगच नसेल कुठल्याही प्रकारचं, तर आपण डायरेक्टली सांगू की हां 500 फाईल्स विकत घ्या, परंतु तेवढी गरज आहे का नाही, 120च पाहिजे आपल्याला. मग त्या अननेसरी ज्या रिमेनिंग फाईल्स आहेत त्या काय होतील, त्या तशा स्टोअरमध्ये पडून राहतील, मग त्याचा जो स्टोरेजचा खर्च आहे तो आपला काही वाढेल. परंतु जर आपलं प्लॅनिंग जर असेल प्रॉपरली तर आपण 120च फाईल घेऊ आणि 120 फाईलच्या मुलांना काय होतील, डिस्ट्रीब्यूट होतील, कुठल्याही प्रकारे ज्या फाईल्स आहेत त्या राहणार नाहीत. ओके, अशा प्रकारे मटेरियलचं पण बजेट तुम्ही केलं असेल 1000 kg पाहिजे तर 1000 kgचं आपण काय करणार, परचेस करणार. जर मटेरियल बजेट केलेलं नसेल तर आपण काय म्हणणार की 2000 kg घ्या. ओके, इन्व्हेंटरी प्लॅनिंगमध्ये काय लिहिणार, हां परचेस बजेट 2000 kg, पण 2000 kgची आपली गरजच नाही. 2000 kg जर परचेस केलं तर 1000 kg अननेसरी पडून राहील, त्याचा खर्च, त्याचा मेंटेनन्स कोण करेल, बरोबर आहे. म्हणजे त्याची इनडायरेक्टली काय होईल की तुमची जी कॉस्ट आहे ती वाढेल प्रोडक्टची. ठीक आहे, त्यामुळे इन्व्हेंटरी प्लॅनिंग म्हणजे मटेरियल बजेट जर केलं असेल तर इन्व्हेंटरी प्लॅनिंग खूप सोपं होतं. इन्व्हेंटरी प्लॅनिंगमध्ये आपल्याला डायरेक्टली आपण लिहू शकतो वी रिक्वायर्ड रॉ मटेरियल 1000 kg. ओके, रिस्क राहत नाही कारण आपण मटेरियल बजेट केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली इन्व्हेंटरी प्लॅनिंगमध्ये लिहू शकतो वी नीड 1000 kg. ओके, तर हे महत्त्वाचं आहे, हे विचारलं जाऊ शकतं MCQ. हायएस्ट परचेस लीड टाईम. ओके, जो लीड टाईम आहे म्हणजे सप्लायर टू मॅन्युफॅक्चररपर्यंत मटेरियल जे आहे रॉ मटेरियल पोहोचण्यासाठी जो टाईम लागतो आपण त्याला म्हणतो लीड टाईम. तर हा जो लीड टाईम आहे, मटेरियल बजेटिंग केलेलं असेल तर हा लीड टाईम कमी होतो. मटेरियल जर बजेट प्रॉपरली केलेलं नसेल तर हा जो लीड टाईम आहे तो वाढतो. म्हणजे मध्येच मटेरियल संपून जातं, मग परत PO काढा, मग सप्लायरला पाठवा, मग सप्लायर आपल्याला मटेरियल देणार. ओके, मग त्याच्यामध्ये टाईम खूप लागतो. ओके, तर प्रॉपर मटेरियल बजेट असेल तर हा जो लीड टाईम आहे तो कमी लागतो. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण कमी लागतात, लो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. म्हणजे जेवढं क्वार्टरली 3 महिन्याला किती मटेरियल पाहिजे ते एकाच ट्रान्सपोर्टमध्ये आपल्या कंपनीपर्यंत येतं. ओके, त्यानंतर बेटर व्हेंडर रिलेशन्स, जो काही सप्लायर आहे त्याच्याबरोबर आपले रिलेशन्स चांगले राहतात, कारण सप्लायरला पण माहीत असतं की आपली रिक्वायरमेंट किती आहे, त्याच्यानुसार काय करत असतो तो आपले मटेरियल रेडी ठेवत असतो, आपली PO आली केली असतो काय करतो मटेरियल डिस्पॅच करतो, म्हणजे आपले रिलेशन्स पण त्याच्याबरोबर चांगले राहतात. हाऊ टू कॅल्क्युलेट डायरेक्ट मटेरियल्स परचेस बजेट. हे डायरेक्ट मटेरियलचं जे बजेट आहे ते कसं तयार करायचं. आता if you want to prepare the direct material budget, what things you need, you first need your production level. Okay, we must know this production level means quarterly. जर quarterly आपलं production budget असेल तर म्हणजे जानेवारी, ओके,
February, okay, then January, February and then March. Okay, तर कुठल्या ही फर्स्ट क्वार्टर झालं, त्यानंतर परत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्यानंतर एप्रिल, ओके, त्यानंतर मे आणि जून, ओके, हे दुसरं क्वार्टर झालं. अशा प्रकारे क्वार्टरली 3 महिन्याचं एक क्वार्टर. ओके, तर मग आपलं प्रोडक्शन लेवल जे आहे कुठं चालू आहे, की पहिल्या क्वार्टरमध्ये आहे की दुसऱ्या क्वार्टरमध्ये आहे, तर प्रोडक्शन लेवल आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल्स इन्व्हेंटरी, म्हणजे प्रोडक्शन आपल्याला स्टार्ट करायचं. सपोज जानेवारीच्या स्टार्टिंगला बिगिनिंग इन्व्हेंटरी किती पाहिजे, ओके, म्हणजे मागच्या वर्षीचं जे असेल, सपोज हे 2021 आहे, ओके, आणि डिसेंबर 20, ओके. सो डिसेंबर 20 ज्यावेळेस 31 डिसेंबर ज्यावेळेस येणार, ओके, त्यावेळेस ॲट द लास्ट डे ऑफ दॅट डिसेंबर किती मटेरियल शिल्लक राहत आहे, आणि ते जे शिल्लक राहिलेलं मटेरियल आहे, ओके, ओके, ते शिल्लक राहिलेलं जे मटेरियल आहे ते जानेवारीचं बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल होणार. म्हणजे 31 डिसेंबरला सपोज 30 के जी मटेरियल शिल्लक राहिलं, तर 30 के जी जे मटेरियल आहे, 30 के जी मटेरियल ते जानेवारीचं काय होणार, बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी होणार जानेवारीची. ओके, एंडिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी, तर ही 31 डिसेंबरची ही एंडिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी 30 के जी. ओके, सपोज इथे आता सपोज मार्चमध्ये इथे 40 के जी शिल्लक राहत असेल, मार्चच्या शेवटच्या दिवशी 40 के जी मटेरियल शिल्लक राहते, तर ते जे असेल ते एंडिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी असेल 40 के जीची. आणि हीच एंडिंग डायरेक्ट मटेरियलची इन्व्हेंटरी जी आहे एप्रिलची काय असेल, बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी असेल, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे इथं काय झालं बघा, ही 31 डिसेंबरची ही जी आहे 30 के जी ती काय आहे, एंडिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी आहे. ओके, आणि ही कुठे यूज केली जाणार आहे, जानेवारीला यूज केली जाणार आहे, तर ही जानेवारीसाठी ही काय आहे, बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी. आता ही मार्चमध्ये 40 के जी मटेरियल शिल्लक राहिलं, मार्चच्या शेवटी 40 के जी मटेरियल शिल्लक राहिलं, तर हे मार्चसाठी हे काय आहे, एंडिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी. परंतु हीच एप्रिलसाठी काय असेल, बिगिनिंग डायरेक्ट मटेरियल इन्व्हेंटरी असेल. ओके, तर हे आपल्याला माहीत पाहिजे किती आहे डायरेक्ट मटेरियल्स दॅट गो इन टू प्रोडक्शन. ॲक्च्युली इथे सपोज हे जे 3 महिने आहे, त्या 3 महिन्यामध्ये ॲक्च्युली किती आपल्याला मटेरियल लागणार आहे, ॲक्च्युअली किती मटेरियल लागणार आहे, म्हणजे ॲक्च्युली ओके, सपोज या हे जे 3 महिने आहे तिथे आपल्याला 100 के जी मटेरियल लागणार आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे की ॲक्च्युली या 3 महिन्यामध्ये किती मटेरियल लागणार आहे आपल्याला. ओके, त्यानंतर कॉस्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल्स, नंतर हे जे मटेरियल आहे डायरेक्ट रॉ मटेरियलची पर के जी कॉस्ट किती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा माहीत असतील, देन वी कॅन कॅल्क्युलेट द डायरेक्ट मटेरियल बजेट. Okay, to understand how to prepare the material budget, okay, let's take a real life example. एक रिअल लाईफचं एक्झाम्पल आपण इथे घेऊ. इथं आपण एक्झाम्पल स्मॉल पॉटरी बिझनेस, पॉटरी जो बिझनेस आहे, म्हणजे मातीपासून जे काही आपण प्रोडक्ट्स तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, पॉटरी. मातीपासून जे प्रोडक्ट तयार होतं त्याला त्या बिझनेस काय म्हणतात, पॉटरी बिझनेस. तर बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपल्याला गरजेची आहे इन ऑर्डर टू प्रिपेअर द मटेरियल बजेट. The budgeted units of the pottery are to be produced in each of the following 4 quarters. तर त्यांचा हिशोब कसा आहे, पॉटरी एक बिझनेस घेतले आपण, ते काय करतात, क्वार्टरली प्रोडक्शन करतात. ओके, म्हणजे पहिलं जे क्वार्टर आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, त्याच्यामध्ये किती प्रोडक्ट्स बनवणार आहेत ते 1060. त्यानंतर दुसरं जे क्वार्टर आहे, ओके, म्हणजे एप्रिल, मे आणि जून, त्याच्यामध्ये 1260. तिसऱ्या क्वार्टरमध्ये 1600 आणि चौथ्यामध्ये 1800. ओके, असे हे जे नंबर्स आहेत, what दिस नंबर्स इंडिकेट द टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट्स. ओके, तर हे असं आहे आपल्याला माहीत आहे. द कॉस्ट ऑफ क्ले इज 3 रुपी पर के जी. जी माती आपण वापरणार आहोत त्याची कॉस्ट किती आहे, 3 रुपीज पर के जी. ओके, द फॅक्टरी नीड्स 1 के जी ऑफ द क्ले टू प्रोड्यूस अ फायनल पीस. म्हणजे एक प्रोडक्ट बनवण्यासाठी किती क्ले लागतो. ओके, तर हे किती दिलेलं आहे, 1 के जी, 1 प्रोडक्ट 1 के जी. ही बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. आता पॉटरीची एक पॉलिसी आहे की 10%, पॉटरीची काय पॉलिसी आहे बघा इथे, ही पॉलिसी खूप महत्त्वाची आहे, लक्षात आली पाहिजे आपल्याला. ओके,
तर पॉलिसी अशी आहे की हे जे पहिलं क्वार्टर आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च, ओके, तर पहिल्या क्वार्टरमध्ये पहिलं क्वार्टर ज्यावेळेस कंप्लीट होईल म्हणजे मार्च महिना ज्यावेळेस संपेल, ओके, त्यावेळेस पुढचं जे क्वार्टर आहे त्याचे जे टोटल जे काही रॉ मटेरियल लागणार आहे त्याच्या 10% मटेरियल इथं शिल्लक राहिलं पाहिजे. ओके, आता जे नेक्स्ट क्वार्टर आहे त्याच्यामध्ये किती आपल्याला मटेरियल लागतंय इथे ओके. आता तुम्हाला एक माहित आहे की एका प्रोडक्टसाठी वन प्रोडक्टसाठी किती मटेरियल लागतं? 1 kg मटेरियल लागतं. किती मटेरियल लागतं? 1 kg. म्हणजे पहिल्या जो क्वार्टर आहे त्यासाठी किती मटेरियल लागणार? 1006 kg मटेरियल. दुसऱ्या क्वार्टरसाठी किती मटेरियल लागणार? 1260 kg मटेरियल. तिसऱ्या क्वार्टरसाठी 1600 kg मटेरियल लागणार. आणि चौथ्यासाठी 1800 kg मटेरियल लागणार. हे लक्षात घ्या. म्हणजे लागणारं मटेरियल आणि नंबर ऑफ प्रोडक्ट्स हे इक्वल असणार आहे. हे इक्वल आहे कारण 1 प्रोडक्ट इज इक्वल टू 1 kg. तर इथे त्यांची पॉल्ट्रीची पॉलिसी काय आहे की पहिलं क्वार्टर ज्यावेळेस संपणार आहे त्यावेळेस ॲट द एंडिंगला म्हणजे एंडिंग इन्व्हेंटरी जी म्हणतो आपण, एंडिंग इन्व्हेंटरी ती किती पाहिजे? नेक्स्ट क्वार्टरच्या 10%. तर नेक्स्ट क्वार्टरला आपल्याला किती मटेरियल लागणार आहे? एवढं मटेरियल लागणार आहे आपल्याला. किती? 1260 kg. याच्या 10% मटेरियल म्हणजे किती? 126 kg. किती? 126 kg. तर ही ह्या पहिल्या क्वार्टरची काय असणार आहे? एंडिंग इन्व्हेंटरी असणार आहे. पहिल्या क्वार्टरची एंडिंग इन्व्हेंटरी किती असणार आहे? ओके, पहिला जो क्वार्टर आहे त्याची एंडिंग इन्व्हेंटरी किती असणार आहे? नेक्स्ट क्वार्टरच्या 10% मीन्स 126 kg. ओके, ही याची इन्व्हेंटरी झाली. त्यानंतर जो दुसरा क्वार्टर आहे त्याची एंडिंग इन्व्हेंटरी किती असणार आहे? त्याच्या पुढच्या क्वार्टरच्या 10% म्हणजे 160 kg. किती असणार आहे? 160 kg. 160 kg. ओके, तर तिसऱ्या क्वार्टरची एंडिंग इन्व्हेंटरी किती असणार आहे? 180 kg. सॉरी 180 kg. अशा प्रकारे ही एंडिंग इन्व्हेंटरी असणार आहे. The factory has 58 kg of the clay on hand on 1st January. ओके, तर जे 1st जानेवारी आहे इथे तरी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपण घेतोय की जानेवारीला ज्यावेळेस प्रोडक्शन सुरू होणार आहे त्यावेळेस काही आपल्याकडे बिगिनिंगचं मटेरियल असतं म्हणजे मागच्या डिसेंबर महिन्याचं काही राहिलेलं मटेरियल असतं शिल्लक. ते किती आहे? 58 kg. किती आहे? 58 kg. म्हणजे दिस इज द बिगिनिंग इन्व्हेंटरी ऑफ द फर्स्ट क्वार्टर. ओके, अँड त्यांनी काय म्हटलंय की अँड ॲट द एंडिंग ऑफ द इयर, वर्षाच्या शेवटी किती मटेरियल शिल्लक राहिलं पाहिजे? एंडिंग इन्व्हेंटरी किती राहिली पाहिजे? 106. दिस इज द 106 kg. बिगिनिंग किती आहे? 58 kg आणि एंडिंग इन्व्हेंटरी किती आहे वर्षाच्या शेवटी? 106 kg एवढी राहिली पाहिजे. ऑब्झर्व दिस टेबल केअरफुली. हा टेबल खूप बारकाईने तुम्हाला बघावा लागेल तेव्हा कळेल की मटेरियलचं जे बजेट आहे ते कशा प्रकारे तयार केलं जातं. आता आपण पॉटरी बिझनेस चं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे प्रोडक्शन चालतंय ते क्वार्टरली चालतंय म्हणजे क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4 म्हणजे एका वर्षाचे आपण 4 भाग केलेले आहे. क्वार्टर म्हणजे 3-3 महिन्याचे एक क्वार्टर केलेले आपण. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ओके, एप्रिल, मे, जून, ओके, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ओके, असे 3-3 महिन्याचे एक क्वार्टर आहे. ठीक आहे. तर आता पहिलं जे क्वार्टर आहे त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ युनिट्स, ओके, टोटल नंबर ऑफ युनिट्स किती प्रोड्यूस होणार आहेत? 1060. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 1260, 1600 अँड 1800. ओके, तर यांची सगळ्यांची ॲडिशन केली तर हे तुम्हाला इथे मिळेल. या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर इक्वल टू काय येईल? 1000. या सगळ्यांची ॲडिशन करायची म्हणजे तुमचं वर्षभराचं प्रोडक्शन इथे मिळेल. वर्षभरात तुम्हाला किती प्रोडक्ट्स तयार करायचे आहेत, किती युनिट्स प्रिपेअर करायचे आहेत? 5720 युनिट्स. ओके, हे वर्षभरात तुम्हाला एवढं प्रोडक्शन करायचं आहे. तर हे झालं. ओके, युनिट्स टू बी प्रोड्युस्ड वर्षभरात आणि क्वार्टरली किती. डायरेक्ट मटेरियल्स पर युनिट म्हणजे एका प्रोडक्टसाठी किंवा एका युनिटसाठी किती मटेरियल लागणार आहे? 1 kg. ओके, एका प्रोडक्टसाठी किती मटेरियल आहे? 1 kg.
तर ह्या क्वार्टरमध्ये पण 1 kg 1 kg 1 kg 1 kg. ओके, अशा प्रकारे डायरेक्ट मटेरियल्स पर युनिट. हे पण खूप महत्त्वाचं आहे की एक प्रोडक्टसाठी किती मटेरियल लागते हे माहीत असणं गरजेचं आहे. आता तिसरं जे आहे आपण बघू की प्रोडक्शन नीड्स. ओके, म्हणजे ॲक्च्युली प्रोडक्शनसाठी किती मटेरियल लागणार, किती प्रोडक्ट बनवायचे पहिल्या क्वार्टरमध्ये. पहिल्या क्वार्टरमध्ये किती मटेरियल बनवायचे आहेत, पहिल्या क्वार्टरमध्ये आपल्याला मटेरियल किती बनवायचे आहेत 1060. ओके, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथं 1 आहे ना, 1060 इंटू 1 इज इक्वल टू 1060. ओके, म्हणजे ह्या पहिल्या क्वार्टरमध्ये तुम्हाला 1060 प्रोडक्ट्स बनवायचे आहेत, 1060 प्रोडक्ट तुम्हाला बनवायचे. एका प्रोडक्टसाठी किती मटेरियल लागतं 1 kg. किती मटेरियल लागतं 1 kg. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर प्रोडक्शन नीड्स म्हणजे ॲक्च्युली प्रोडक्शनसाठी तुम्हाला 1060 kg मटेरियल लागणार, हे लक्षात घ्या. 1060 kg हे पहिल्या क्वार्टरमध्ये. मग दुसऱ्या क्वार्टरमध्ये किती, तिथे पण मल्टिप्लिकेशन करायचं 1260 इंटू 1. तर तुम्हाला दुसऱ्या क्वार्टरमध्ये एवढं 1260 kg मटेरियल लागणार आहे तुम्हाला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये किती लागणार आहे 1600 kg तुम्हाला मटेरियल लागणार आहे ॲक्च्युअल प्रोडक्शनसाठी. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये तुम्हाला 1800 kg मटेरियल लागणार आहे ॲक्च्युअली प्रोडक्शनसाठी म्हणतोय तो, ॲक्च्युअल प्रोडक्शनसाठी. टोटल वर्षभरासाठी तुम्हाला एवढं मटेरियल लागणार आहे. ओके, 5720 kg. नेक्स्ट जे आहे ते दॅट इज अ डिझायर्ड एंडिंग इन्व्हेंटरी. डिझायर्ड एंडिंग इन्व्हेंटरी. आता डिझायर्ड एंडिंग इन्व्हेंटरी म्हणजे पहिलं क्वार्टर ज्यावेळेस संपणार आहे त्यावेळेस किती मटेरियल, रॉ मटेरियल जे आहे किंवा डायरेक्ट मटेरियल जे आहे ते शिल्लक राहिलं पाहिजे. तर ते किती राहिलं पाहिजे की नेक्स्ट क्वार्टरचं जे काही टोटल लागणारं मटेरियल आहे त्याच्या 10%. तर नेक्स्ट क्वार्टर 2 जे आहे तर क्वार्टर 2ला टोटल किती प्रोडक्शन, किती मटेरियल लागणार आहे 1260 kg मटेरियल लागणार आहे. याच्या 10% म्हणजे किती 126 kg. ओके, म्हणजे क्वार्टर 1चं जे काही एंडिंग इन्व्हेंटरी असणार आहे किती 126 kg. म्हणजे ह्या पहिल्या क्वार्टरच्या शेवटी 126 kg मटेरियल शिल्लक राहील. त्यानंतर क्वार्टर 2 मध्ये बघा, क्वार्टर 2 मध्ये एंडिंग इन्व्हेंटरी किती असली पाहिजे, क्वार्टर 3चं जे काही प्रोडक्शन नीड आहे त्याच्या 10%. तर प्रोडक्शन नीड किती आहे क्वार्टर 3ची प्रोडक्शन नीड आहे 1600. याच्या 10% म्हणजे किती 160 kg. 160. ओके, नंतर क्वार्टर 3 आहे तर क्वार्टर 3ची एंडिंग इन्व्हेंटरी किती असली पाहिजे की क्वार्टर 4 जे आहे त्याच्या प्रोडक्शन नीडच्या 10%. तर प्रोडक्शन नीड आहे 1800, त्याच्या 10% म्हणजे किती 180 kg. आता क्वार्टर 4. ओके, तर अशा प्रकारे. तर क्वार्टर 4चं जे आहे त्यांनी दिलेलं आहे बघा, आपण ज्यावेळेस हिस्ट्री बघितली होती त्यावेळेस वर्षाचं जे काही एंडिंग इन्व्हेंटरी आहे ती किती दिली त्यांनी हे दिलेलं आहे, नोन आहे 106 kg. तर टोटल जी एंडिंग डिझायर्ड इन्व्हेंटरी आहे वर्षभराची ती एवढी आहे ओके 572 kg. ओके, आता आपण बघू की त्या जे क्वार्टर्स आहेत त्या प्रत्येक क्वार्टरचे टोटल नीड किती आहे, किती मटेरियल त्याला लागणार आहे. तर त्या काय करायचं इथे हे जे प्रोडक्शन नीड आणि प्लस एंडिंग इन्व्हेंटरी या दोघांची काय करायची ॲडिशन करायची. तर ती किती येतं एवढं येतं 1186. या दोघांची जर ॲडिशन केली आपण तर तुम्हाला हे आन्सर मिळतं. हे टोटल एवढं मटेरियल, एवढं kg मटेरियल 1186 kg मटेरियल आपल्याला ह्या पहिल्या क्वार्टरमध्ये लागणार आहे. ते कसं डिवाइड केलं आपण, प्रोडक्शनसाठी ॲक्च्युअल प्रोडक्शनसाठी एवढं आणि एंडिंग इन्व्हेंटरी एवढी ठेवायची आपल्याला. तर दुसऱ्या क्वार्टरसाठी पण तुम्हाला याची ॲडिशन करावी लागेल आणि टोटल जी तुम्हाला मिळेल ही मिळेल इक्वल टू 1420 kg. एवढं मटेरियल तुम्हाला जे आहे ते क्वार्टर 2ला लागणार आहे. एवढं हे जे आहे ते ॲक्च्युली प्रोडक्शनसाठी लागेल आणि तुम्हाला एंडिंग इन्व्हेंटरी मटेरियल ह्या क्वार्टरच्या शेवटी एवढं मटेरियल तुम्हाला शिल्लक ठेवायचं. ओके, सेम वे क्वार्टर 3साठी आपल्याला टोटल एवढं मटेरियल लागणार आहे, क्वार्टर 4साठी एवढं मटेरियल आपल्याला टोटली लागणार आहे आणि वर्षभरासाठी एवढं मटेरियल लागणार आहे. नेक्स्ट जे आहे दॅट इज द बिगिनिंग इन्व्हेंटरी. ओके, म्हणजे प्रत्येक क्वार्टरला बिगिनिंग इन्व्हेंटरी किती पाहिजे. ओके, तर बिगिनिंग इन्व्हेंटरी आता जी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपण बघितली होती त्याच्यामध्ये आपण 2 दिलं होतं.
म्हणजे वर्षाच्या बिगिनिंग इन्व्हेंटरी जी आहे ती किती दिली आहे 58 kg. म्हणजे जानेवारीच्या जे सुरुवातीला किती बिगिनिंग इन्व्हेंटरी आहे 58 kg. हे बघा आपल्याला टोटल त्या क्वार्टरमध्ये, हा क्वार्टर नंबर 1 मध्ये टोटल आपल्याला किती मटेरियल लागणार आहे, तर एवढं टोटल मटेरियल लागणार आहे आपल्याला 1186 एवढं मटेरियल लागणार आहे. 1186 एवढं kg मटेरियल आपल्याला लागणार आहे. ओके, परंतु ऑलरेडी आपल्याकडे बिगिनिंग इन्व्हेंटरी किती आहे 58 kg ऑलरेडी मटेरियल आपल्याकडे आहे. तर इथे तुम्हाला हे मायनस करावं लागेल, 58 kg तुम्हाला मायनस करावं लागतील आणि मग हे एवढं आन्सर येईल. दॅट इज अ डायरेक्ट मटेरियल टू बी परचेस. एवढंच मटेरियल आपल्याला परचेस करावं लागेल. ओके, कसं आहे की सपोज आपल्याला एका महिन्यामध्ये 10 kg शुगर आपल्याला लागते. किती लागते एका महिन्यामध्ये? 10 किलो साखर लागते आपल्याला एका महिन्यामध्ये. ओके, तर जानेवारी महिना सपोज आहे. जानेवारी जानेवारीचं तुम्ही किती साखर परचेस करायची याचं प्लॅनिंग तुम्ही करता. परंतु ऑलरेडी डिसेंबर महिन्यामध्ये काय झालंय की 1 kg साखर शिल्लक राहिली. किती साखर शिल्लक राहिली? 1 kg. आता जानेवारीमध्ये आपल्याला किती लागणार आहे? 10 kg, पण ऑलरेडी आपल्याकडे 1 kg आहेत. आपण हे मायनस करणार आणि ॲक्च्युली किती साखर विकत घ्यावी लागेल आपल्याला? 9 किलो विकत घ्यावं लागेल, 9 kg. इथं तसंच आहे, आपल्याकडे 58 kg ऑलरेडी मटेरियल आहे. एवढं लागणार आहे नाही, एवढं आपल्याकडे आहे. तर हे मायनस करा, आन्सर येईल. एवढंच मटेरियल आपल्याला परचेस करावं लागणार आहे. ओके, 1128 kg मटेरियल आपल्याला परचेस करावं लागणार आहे. तर क्वार्टर 2चं पण आपण तसंच फाइंड आउट करू. आपल्याला हे एवढं मटेरियल लागतंय, बिगिनिंग इन्व्हेंटरी एवढी आहे, म्हणजे एवढं ऑलरेडी आपल्याकडे ह्या क्वार्टरच्या सुरुवातीला एवढं मटेरियल आहे. तर हे मायनस करा, एवढं तुम्हाला ॲक्च्युली परचेस करायचं आहे. ओके, अशा प्रकारे म्हणजे जे मटेरियल बिगिनिंग इन्व्हेंटरी आहे तुम्हाला ती मायनस करावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे कॉस्ट ऑफ क्ले. ओके, कॉस्ट ऑफ क्ले म्हणजे हा फर्स्ट क्वार्टरमध्ये ॲक्च्युली आपल्याला क्ले किती लागणार आहे. तर मटेरियल किती परचेस करायचं आपल्याला आहे? मटेरियल जे परचेस करायचं आहे आपल्याला ह्या क्वार्टर 1 साठी ते आहे 1128 kg. एवढं मटेरियल आपल्याला परचेस करायचं आहे. आता 1 kg क्लेची किंमत किती आहे? 3 रुपीज. 1 kg म्हणजे सॉरी 1 kg क्ले. ओके, 1 kg क्ले जर घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला किती रुपये मोजावे लागतात? 3 रुपीज. किती रुपीज? 3 रुपीज. ओके, इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि तुम्हाला हे आन्सर मिळेल. ओके, म्हणजे 1128 किलो मटेरियल घ्यायला तुम्हाला एवढे पैसे लागणार आहेत. एवढा मनी तुम्हाला लागणार आहे या क्वार्टर फर्स्टसाठी. आता क्वार्टर 2 साठी काढायचं त्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन. एवढं मटेरियल लागतं, एवढं kg मटेरियल लागतं. 1 kg ची किंमत एवढी, म्हणजे टोटल एवढा पैसा तुम्हाला लागेल क्वार्टर 2 ला. त्याचप्रमाणे क्वार्टर 3 ला एवढा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. क्वार्टर 3 ला एवढा, क्वार्टर 4 ला एवढा आपल्याला लागणार आहे आणि वर्षभरात ह्यात सगळ्यांची ॲडिशन करायची. क्वार्टर 1 ला एवढे पैसे लागणार आहे आपल्याला मटेरियल परचेस करायला. क्वार्टर 2 ला एवढे लागणार आहेत. क्वार्टर 3 ला मटेरियल परचेस साठी एवढे लागणार आहेत. क्वार्टर 4 ला एवढे लागणार आहेत. सगळे डायरेक्ट मटेरियल परचेस कॉस्ट आहेत आणि इज इक्वल टू केलं तर एवढं आपल्याला मिळेल 17,304 रुपये टोटल वर्षभरासाठी रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. अशा प्रकारे हे मटेरियलचं जे बजेट आहे ते तयार केलं जातं.